हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी तुम्हाला श्रावण सोमवार लागलेला आहे. श्रावण सोमवारची पूजा दाखवणार आहे आज. इथे बघा माझं पंचामृतचं सगळं सामान, सगळं साहित्य रेडी आहे. दूध, दही, साखर, शहद, तूप आणि इथे माझी शिवपिंड पण रेडी आहे. पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम आपण दूध अर्पण करावे. शिवलिंगचा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर दही अर्पण करावे आणि हे सगळं अर्पण करता करता आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र उच्चारण करायचा आहे. त्यानंतर तूप अर्पण करावे आणि त्यानंतर साखर अर्पण करावी आणि त्यानंतर शहद. हे सगळं अर्पण केल्यावर पिंडीला चांगलं स्वच्छ करून घ्यायचे. हे सर्व आपण जे सगळं पंचामृत टाकलं आहे ते सर्वांनी पिंड चांगली स्वच्छ घासून घ्यायची आणि त्यानंतर वरतून पाण्याची धार सोडायची आणि आपलं मंत्र उच्चारण करत राहायचं. हे बघा अशी मी माझी पूजा केलेली आहे आणि हे आता शिवजीचा अभिषेक झालेला आहे. त्यानंतर पिंड स्वच्छ धुवून घेतली आणि एक चांगल्या कापडने पुसून घेतली आणि इथे रांगोळी टाकलेली आहे. त्यावर एक पाट ठेवला आहे आणि एक कपडा ठेवून त्यावर एका ताटामध्ये ही पिंड मी ठेवलेली आहे. आता मी पूजेची मांडणी करणार आहे. मी पूजेची मांडणी कशी करते ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे आहे मी सर्वात आधी त्या पिंडीला लावलं आहे अत्तर आणि त्यानंतर लावत आहे पिवळं चंदन आणि असं सगळं आपल्याकडे जे पण साहित्य आहे ते सगळं शिवलिंगवर पुजून घ्यायचं. लाल चंदन, गुलाल, अबीर, हे आहे अबीर आणि अष्टगंध, गुलाल, अबीर, चंदन हे सगळे पदार्थ टाकून घ्यायचे. सगळ्यांनी पुजून घ्यायचं देवाला. त्यानंतर तांदूळ ठेवायचे आणि आपल्याकडे जे असलं मूग, उडीद डाळ, मसूरची डाळ, काळे तीळ हे सर्व जे आहे हे पण सर्व शिवलिंगावर चढवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर एक बेलाचं पान वाहायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत राहायचा आहे आपल्याला सारखा. असं मी बेलाचं पान वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे हे जो निळ्या फुलांचं झाड आहे ते फूल पण मी महादेवाला अर्पण करून घेतलेलं आहे. बघा अशी पूजेची मांडणी केली आहे आणि इकडे दिवा आणि धूपबत्ती पण तयार आहे आणि इकडे एका ताटात मी 108 बेलपत्र धुवून ठेवले होते. ते पण मी ओम नमः शिवायचा मंत्र म्हणत पूर्ण बेल वाहून घेतलेले आहे आणि आता शिवमुठ मी वाहत आहे. शिवमुठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ, ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देवा. असं आपल्याला हे शिवमुठ वाहताना हा मंत्र असा म्हणायचा आहे. त्यानंतर फुलं आणि हे सगळं असं सजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता माझी पूजा बघा किती सुंदर दिसत आहे. खूप पूजा केल्यावर मन खूप प्रसन्न झालं होतं. खूप छान वाटत होतं असं पूजा करताना. पूजा खूप सुंदर दिसत होती. मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे. धूप, दीप, नैवेद्य असं मस्त देवाला अर्पण करायचं आहे आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी आरती पण करून घेतलेली आहे देवांची. हे बघा माझी पूजा किती छान वाटत आहे. मला माझं मन खूप प्रसन्न झालं. माझी पूजा करून खूप छान वाटलं मला अशी पूजा करताना. हे पूर्ण पूजा झालेली आहे. इकडे पण मी आतमध्ये सगळी पूजा झालेली आहे माझी आणि हे बघा आता हे पूजा झाल्याच्या नंतर मी आता मंदिरात जात आहे आणि पूर्ण पूजा बघा किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर मंदिरातून आल्याच्या नंतर मी लागली स्वयंपाकाला. आज बघा उपवास होता म्हणून मी आज केली होती खीर आणि वरण भात आणि इकडे आहे कवड्याची भाजी. आता फक्त माझ्या पोळ्या राहिलेल्या होत्या त्या मी आता करून घेतल्या. त्याच्यात देवांश मला सारखा त्रास द्यायला येत होता. तो मला म्हणत होता मम्मा मला भूताची पोळी बनवून दे, म्हणून सर्वात आधी मी त्यासाठी पोळी बनवलेली आहे आणि इकडे माझा देवाचा नैवेद्य पण मी आधीच तयार करून घेतलेला आहे. आता देवाला पण मी ताट देत आहे. हे देवासाठी खीर, वरण भात, भाजी पोळी असा नैवेद्य मी देवाकडे नेत आहे आणि देवाला हा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर पाणी वगैरे सारून आता मी देवांसाठी पोळी बनवत आहे. हे बघा देवांसाठी अशी रोज मला पोळी करून द्यावी लागते. अशी पोळी दिली तर देवांश रोज आवडीने मस्त पोळी खातो. अशी मी पोळी भाजून घेतलेली आहे देवांसाठी. अशी पोळी केल्यावर तो मस्त खूप इंटरेस्टने पोळ्या खाऊन घेतो, नाहीतर तो थोडेसे नाटकं करतो जेवणासाठी. पोळी माझ्या हातानं थोडी जरा जास्तच भाजलेली होती म्हणून भूत जरा वाघाचा रूप दिसत होता. अशी माझी पोळी झालेली आहे आणि इकडे मी देवांशला जेवायला ताट वाढलेलं आहे वरणपोळी आणि त्यानंतर
देवांची मस्ती बघा, देवांश खूप खुश झाला होता ही पोळी बघून. आणि त्यानंतर मी माझ्यासाठी पण ताट वाढून घेतलं. हे आहे भाजी, पोळी, वरण, खीर, भात मी नंतर घेतला. थँक्यू फॉर वॉचिंग.